कित्येक केली प्रवास अनेक, किती बिराडे घरे बदलले, सामानांचे ढीग वाढले, बरेही त्यामध्ये पुन्हा टाकले. हे घेऊ आणि ते ठेवू का, नकोच काही टाकायला, माहीत नाही काय त्यातले कधी येतसे उपयोगाला. असे म्हणतच 4 दिवसापासून घराचं शिफ्टिंगची पॅकिंग चालूच आहे. आज आहे 12 तारीख. शिफ्टिंग म्हटलं की खूप पसारा, सर्व आवरावरी. यामध्ये आज टेरेसवर जायला वेळच मिळाला नाही. त्यातच काल पाऊस पडलेला. टेरेसवर चिमण्या आणि पक्ष्यांसाठी ठेवलेलं पाणी किमान 1.5-2 दिवस ते आरामात होतं. म्हणून मी माझ्या कामात व्यस्त होते. स्वयंपाकघरातलीच पॅकिंग सगळ्यात अवघड. आणि या कावळ्यांनी गेले 2 तास डोक्याला काव काव करून हाका मारतोय. आणि माझं लक्ष गेलं. शेवटी माझ्या लक्षात आलं की आज आपण पाणी ठेवलेलं नाही आहे. आणि मी टेरेसवर पाणी घेऊन आले. ऊन एवढं प्रचंड आहे. 11:30 12 वाजत आलेले आहेत. 11:45 झालेले आहेत. डोक्यावर ऊन आहे. हे आहे कडुलिंबाचं झाड. आणि या कडुलिंबाच्या झाडामध्ये 2-3 छोटी छोटी घरटीही आहेत. पहा, मी तुम्हाला दाखवते. आणि ही आहे प्लेट आहे आमच्या खारुताईची. आणि हे सर्व पक्ष्यांसाठी अशा पद्धतीने मी पाणी भरून ठेवते. संक्रांतीच्या वेळेस नवरात्रामध्ये जे सुगडं कलश आणतो ते वाया न घालवता अशा पद्धतीने आपण चिमण्यांसाठी थंड पाणी, पक्ष्यांसाठी आपण यामध्ये पाणी ठेवू शकतो. बाकीच्या प्लास्टिकमध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी ठेवल्याने ते पाणी तापते. मातीच्या भांड्यातील पाणी थंड राहते. म्हणून पक्ष्यांसाठी पाणी ठेवतानाही ज्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत, जसे की मातीचे पॉट, भांडे किंवा एखादा फुटलेला डेरा, कुंडे, मातीच्या वस्तूपासून ठेवल्याने ते जास्त थंड राहील. आणि वरच्या उन्हापासून पाणी थोडेसे तापले तरी मातीच्या भांड्यामुळे ते जास्त तापणार नाही. या झाडांमध्ये खारुताईही आहेत. भरपूर खारुताई वरती येतात, परंतु या मटक्यामधले 2-3च पाणी पितात. त्यामुळे त्यांना खाली अशा प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये मी पाणी ठेवते. पाणी ठेवून झाल्यावर 2-4 दिवसाला एकदा त्याच झाडाची फांटी तोडून मी त्या अशा पाण्यावर झाकते, जेणेकरून किमान थोडं तरी पाणी तापणार नाही. आमच्या शेजारची मुलं मात्र मला म्हटली, तुम्ही असं पाण्यावर झाकून ठेवल्यावर पक्षींना ते दिसणारच नाही. पक्ष्यांना पाणी कुठे आहे याची जाणीव लगेच होत असते. त्यामुळे आपण पाणी झाकून ठेवले, आपण झाकण न ठेवता फक्त झाडपालांनी हे झाकून ठेवलेलं आहे. पण पाहू शकता हे झाड केवढं मोठं आहे, खूप मोठं आहे. आणि छान त्याची सावली जमिनीवर पडत आहे. छान कवळे कवळे फुलं आलेले आहेत. कडुलिंबाची कवळी पानं आणि फुलांचा वापर करून गोलानं बनवलं जातं. म्हणजे गुढीपाडव्याला जी चटणी बनवली जाते त्या चटणीला गोलानं म्हटलं जातं. त्याची रेसिपी सुमार्ट किचन या माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही अवश्य पहा. माणसांना तहान लागली की तो सांगू शकतो की मला पाणी हवं आहे आणि तो जाऊन पाणी पिऊ शकतो. निसर्गाचं फुकट असलेलं पाणीही आपण आज बाटलीमधून पैसे देऊन विकत घेत आहोत. पक्षी, मुके प्राणी, जनावरं हे पाणी कुठून पिणार? तर त्यांच्या पाण्याची सोय करा, पाण्याची बचत करा. जमेल तेवढे काटकसरीने पाणी वापरा. टेरेस बंद करून मी खाली आले आणि माझ्या अंगणातली रांगोळी तुम्ही पाहिला असाल. रांगोळीची आवड असेल तर माझ्या सुमार्ट या चॅनलवर जाऊन तुम्ही रांगोळी अवश्य पहा. आता मला तहान लागलेली आहे, परंतु जेवढं हवं आहे, जेवढी तहान आहे तेवढंच पाणी मी पिणार आहे. एक्स्ट्रा ग्लासमध्येही पाणी आपण घ्यायचं नाही, तरच पाण्याची काटकसर होईल. पेलावर पाणी घेऊन आपण उरलेलं पाणी सांडून देणार, त्यापेक्षा पितानाच जेवढं लागेल तेवढंच पाणी घेऊया. पहा, खारुताई आलेली आहे, तुम्हाला दिसत आहे. परंतु मी जर पाणी ठेवून आले तरी हे किचनमध्ये असे का ओरडत आहेत हे मला कळेना. 1-2 दिवसात आम्ही शिफ्ट होणार आहोत, परंतु या पक्ष्यांची आठवण भरपूर येणार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी बचत करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.